आज शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. सोयाबीन, कापूस, तूर याचा पीक विमा 22,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात आलेले आहे. या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तुम्हाला जर पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये आज सर्वात मोठी आनंदाची बातमी, सोयाबीन, कापूस, तूर याचा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना 22,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. आता यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून निधी मंजूर करून आता 18 ते 22,000 पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. आता या बँक खात्यांमध्ये तर आता यामध्ये कोणकोणते बँक आहेत? यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, कॅनरा बँक आहे, युनियन बँक आहे, सेंट्रल बँक आहे, इंडियन बँक आहे. तर आता ही जी काही बँकेची यादी आहे तर या बँकेच्या यादीप्रमाणे तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये जे की तुम्ही बँकेचं पासबुक पीक विम्याला दिलेलं आहे, पीक विमा फॉर्म भरताना त्याच्या पैसे जमा होत आहे. यानंतर येथे जिल्हा सहकारी बँका. तर यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, ग्रामीण बँक आहे, सेवा सहकारी बँक आहे, पतसंस्था खाते आहेत. याचप्रमाणे खाजगी HDFC आहे, ICICI बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे. तर अशा विविध बँकांमध्ये पीक विमा इथं जमा होत आहे. तर आता जे काही या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. तर आता याचप्रमाणे आता यामध्ये पुणे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, पुणे, वाशिम, यवतमाळ, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड, जालना तर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्यासोबत आता निधी आणि पात्र शेतकऱ्यांची संख्या आपण इथं पाहणार आहे. तर आता यामध्ये पुण्यामध्ये आहे 95 कोटी रुपये. तर आता लाभार्थ्यांची जी काही संख्या इथं आहे तर 95,000 शेतकरी बांधवांसाठी पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे, जे की 95 कोटी. नाशिकमध्ये 90 कोटी रुपये इथं आलेले आहे, 90,000 शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. जळगावमध्ये 85 कोटी रुपये निधी इथं आलेला आहे, 82,000 शेतकरी बांधवांना वाटप सुरू झालेलं आहे. बुलढाण्यामध्ये 80 कोटी रुपये इथं आलेले आहे, 78 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. अकोल्यामध्ये 78 कोटी रुपये इथं आलेले आहे, 75,000 शेतकरी पात्र आहेत, वाटप सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये 82 कोटी रुपये निधी इथं आलेला आहे, 80,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. वाशिममध्ये 70 कोटी रुपये इथं आलेले आहे, 68,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होत आहे. यवतमाळमध्ये 110 कोटी रुपये इथं आलेले आहे, 1,10,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. परभणीमध्ये 76 कोटी रुपये इथं आलेले आहे, 72,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होत आहे. जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर तक्रार कशी करायची आहे जेणेकरून पीक विमा तुम्हाला मिळेल हे सुद्धा पाहणार आहे. लेखी अर्ज कुठे द्यायचा आहे तर आता व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. यानंतर इथे आपलं हिंगोलीमध्ये 60 कोटी रुपये इथं आलेले आहे, 58,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. नांदेडमध्ये 92 कोटी रुपये इथं आलेले आहे, 90,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. लातूरमध्ये 88 कोटी रुपये इथं आलेले आहे, 85,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. बीडमध्ये 98 कोटी रुपये इथं आलेले आहे, लाभार्थ्यांची संख्या 96,000 एवढी आहे, वाटप सुरू झालेलं आहे. जालन्यामध्ये 72 कोटी रुपये इथं आलेले आहे, 70,000 शेतकरी पात्र आहेत आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 कोटी रुपये इथं आलेले आहेत, 73,000 शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, वाटप सुरू. धाराशिवमध्ये 58 कोटी रुपये इथं आलेले आहे, 55,000 शेतकरी बांधवांना ही रक्कम मिळत आहे. सोलापूरमध्ये 67 कोटी रुपये इथं आलेले आहे, 64,000 शेतकरी बांधवांना पैसे इथं मिळत आहे. अहमदनगरमध्ये 63 कोटी रुपये इथं आलेले आहे, 80,000 शेतकरी पात्र आहेत. सातारामध्ये 52 कोटी रुपये इथं आलेले आहे, 50,000 शेतकरी पात्र आहेत. सांगलीमध्ये 49 कोटी रुपये इथं आलेले आहे, 47,000 शेतकरी पात्र आहेत. तर अंदाजे जे काही रक्कम आहे यामध्ये जे काही मिळत आहे तर यामध्ये 18 ते 22 लाख शेतकरी यामध्ये पात्र आहेत. निधी जे आहे 19 कोटी रुपयापर्यंत आहे, 1,900 कोटी रुपयापर्यंत. आता याचप्रमाणे पेंडिंग जिल्हे जे काही यामध्ये राहिलेले आहेत तर ते जिल्हेसुद्धा आपण इथं पाहणार आहे कोणकोणते पेंडिंग जिल्हे आहे. यामध्ये कोल्हापूरमध्ये लवकरच वाटप इथं होणार आहे. यानंतर इथे आपलं रत्नागिरीमध्ये प्रक्रिया सुरू आहे. सिंधुदुर्गमध्ये निधी मंजूर प्रतीक्षित आहे, निधी मंजूर व्हायचा आहे, राहिलेला आहे, लवकरच होईल. रायगडमध्ये पुढील टप्प्यात जमा होणार आहे. पालघरमध्ये तपासणी सुरू आहे. ठाण्यामध्ये DBT प्रक्रिया सुरू आहे. मुंबई उपनगरमध्ये पडताळणी सुरू आहे. मुंबई शहरमध्ये यादीत नावाचा समावेश चालू आहे. नागपूरमध्ये निधी वाटप बाकी राहिलेलं आहे. वर्ध्यामध्ये प्रक्रिया इथं सुरू आहे. भंडारामध्ये लवकरच इथं जमा होणार आहे. यानंतर इथे चंद्रपूरमध्ये पुढील टप्प्यात वाटप होणार आहे. गडचिरोलीमध्ये पडताळणी सुरू आहे. धुळेमध्ये निधी प्रक्रिया सुरू आहे.
नंदुरबारमध्ये पुढील यादी प्रतीक्षित आहे. तर आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होणार. सर्व शेतकरी बांधवांसाठी ही गुड न्यूज आहे. तर आता यामध्ये आता पीक विमा जे काही ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशांनी या कंपनीला कॉल करायचा आहे. तर किती नंबर आहे 1444 तर हा हेल्पलाईन नंबर इथं आलेला. कोणत्या कारणासाठी तुम्ही जे काही कॉल करू शकता. यामध्ये पैसे आलेले नाहीत, डीबीटीमुळे पैसे अडकलेले आहेत, KYC समस्या, आधार अर्ज पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे, पीक पाहणी त्रुटी किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे अधिक आलेले नसेल तर अशांनी या नंबरवरती लगेच कॉल करा. आता एक तुम्हाला लेखी अर्ज देतो. तर आता पीक विमा कंपनीकडे लेखी अर्ज. तर यामध्ये पीक विमा कंपनी प्रतिनिधी, तालुका लिहायचा, आपला जिल्हा, पीक विमा रक्कम जमा झाली नसल्याबाबत तक्रार अर्ज. महोदय, मी खालील सही करणारा शेतकरी किंवा शेतकरी. आता तुमचं नाव लिहायचं आहे, राहणार, तालुका, जिल्हा. याचप्रमाणे आता खाली यायचं आपल्याला. यामध्ये मी खरीप हंगामासाठी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. माझा पीक विमा अर्ज मंजूर असूनही अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे: शेतकऱ्यांचे नाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, बँक मोबाईल नंबर, पिकाचा प्रकार, पीक विमा पावतीवरचा नंबर, ॲप्लिकेशन ID टाकायचं आहे, गावाचे नाव. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पीक विमा रक्कम जमा करावी ही नम्र विनंती. यासोबत तुम्हाला आता आवश्यक कागदपत्र इथं जोडायचे आहे. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 पीक पाहणी केलेल्याचा पुरावा सोबत जोडायचा आहे. आता महत्त्वाची जी काही सूचना, अर्ज पावती घ्या. 72 तासाच्या तुम्हाला तुमची तक्रार इथं नोंदवायची आहे. आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे पीक विम्याचा दुसरा टप्पा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून अनेक जिल्ह्यांमध्ये 10 ते 22,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा अखेर इथं जमा होत आहे. तर लगेच तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे.